घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर जे आहे ऐश्वर्याला सांगतात की तिची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि काहीही होऊ शकतं. इकडे शर्वरीने सगळ्यांच्या मनात बाकीच्यांबद्दल काहीही भरवलेलं असतं आणि तेवढ्यात जेव्हा अवंतिका येते सगळे तिला प्रश्न विचारायला लागतात. पण अवंतिका पण शांतपणे सांगते की मला आईस्क्रीमची क्रेविंग होत होती म्हणून मी बाहेर गेली आहे आणि बाकीच्या दोघीजणी ऐश्वर्या आणि जानकी कुठे गेलेल्या आहेत मला माहिती नाही. हे ऐकून जी शर्वरी आहे तिला समजत नाही की ही एवढी शांतपणे खात होती, याचा अर्थ यांना आणखीन समजलंच नाही आहे की जानकी मेलेली आहे आणि त्यांना लवकरच ही न्यूज कळेल. इकडे ऐश्वर्या खूपच रडत असते कारण जानकी कधी शुद्धीवर येईल आणि ती खूप क्रिटिकल आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे हे ती अवंतिकाला सांगते. दोघीही खूपच टेन्शनमध्ये असतात कारण काय होईल आणि काय नाही हे त्यांनाच समजत नसतं. पण त्या दोघीही ठरवतात की आपण देवाकडे प्रार्थना करू आणि देव नक्कीच जे आहे जानकीला बरं करेल. त्यानंतर अवंतिका आणि ऐश्वर्या ज्या आहे ते परत ठरवतात की आपण हे कोणालाही नाही सांगायचं जोपर्यंत जानकी शुद्धीवर येत नाही. इकडे सौमित्र अवंतिकाला प्रश्न विचारतो की सगळं ठीक आहे ना, तू रडत का आहे? पण ती सांगते की असं काही नाही आहे. इकडे जानकी जे आहे तिच्याबद्दल जे ऋषिकेशला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि ते देवाकडे प्रार्थना करत असतात की त्यांना असं स्वप्न का पडलं की ज्याच्यामध्ये जानकी जी आहे ती सोडून जायचा विचार करत आहे आणि त्यावरनं त्यांना वाटतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. इकडे सौमित्र अवंतिकाला प्रश्न विचारत असतो की काहीही झालं असेल तर मला सांग, मी बाहेर तुला ओरडलो त्याबद्दल मला माफ कर. परंतु अवंतिका म्हणते की तू माझ्या काळजीपोटीच मला हे सगळे प्रश्न विचारत होतास आणि मी खूप लकी आहे की तू माझा नवरा आहे. यावरती सौमित्र म्हणतो की लकी तर मी आहे की तू माझी बायको आहेस आणि तू आणि माझं आपलं जे बाळ आहे ते माझी खूप मोठी प्रायोरिटी आहे. इकडे ऐश्वर्या डॉक्टरांना विनवण्या करते आणि एकदा जानकीला बघू द्या असं सांगते. डॉक्टर जेव्हा परमिशन देतात तेव्हा ती ऐश्वर्या जानकीला भेटायला जाते. बाहेरनं ती अगोदर बघते आणि नंतर आतमध्ये जाऊन तिला बोलायचा निर्णय घेते. ती तिच्या बेडच्या बाजूला जाऊन तिच्याशी गप्पा मारायला लागते. म्हणते की प्लीज शुद्धीवर ये आणि नेमकं काय झालं हे मलाही जाणून घ्यायचं आहे. तू तर शर्वरीच्या मागे गेली होतीस, मग हॉस्पिटलमध्ये कशी पोहोचलीस आणि तुला विष कसं काय कोणीतरी दिलं, हे सगळं ती तिच्याशी बोलत असते. आणि तेच बोलत असताना ती ऋषिकेशचं नावही घेते आणि म्हणते की ऋषिकेश तुझी खूप आठवण काढत आहेत आणि तुझ्या भेटीची वाट बघत आहेत. जेव्हा ती ऋषिकेशचं नाव घेते तेव्हा जानकीला जे आहे ते खूप जास्त लगेच क्लिक होतं कारण ऋषिकेश म्हणजे तिचा जीव की प्राण असतात. ऋषिकेशचं नाव ऐकून तिच्या हातांची जी आहे हालचाल चालू होते आणि हे पाहून जी ऐश्वर्या आहे तिला खूप आनंद होतो आणि ती पळत जाऊन डॉक्टरांना घेऊन येते. डॉक्टर येऊन सगळं एक्झामाइन करतात आणि म्हणतात की तिची ऑक्सिजन आता स्टेबल झालेला आहे आणि ब्रिदिंग जी आहे ती नॉर्मल होत आहे. त्यामुळे ती आता शुद्धीवर आलेली आहे आणि धोका टळलेला आहे. त्यामुळे त्यानंतर तिला शुद्धीत आल्यानंतर डॉक्टर तिला शांतपणे प्रश्न विचारतात की तुम्हाला आठवत आहे का की काय झालं होतं? तुम्हाला जे आहे खाण्यातनं पण पॉइझन भेटलेलं असू शकतं, तर तुम्ही काय खाल्लं होतं ते आठवतं का? परंतु जानकीला काहीच आठवत नसतं. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला काही आठवत नसलं तरी आपण नंतर बोलूयात आणि तुम्हाला आज नाही तर उद्या सकाळी डिस्चार्ज मिळेल, कारण जानकी डिस्चार्जचा आग्रह करत असते. नंतर जेव्हा डॉक्टर निघून जातात तेव्हा ऐश्वर्या जानकीला प्रश्न विचारायला लागते कारण तिलाही काळजी वाटत असते की नेमकं काय झालं. ती तर ऐश्वर्या जी आहे ती विचारते की तू तर शर्वरीच्या मागे गेली होतीस, मग हे असं सगळं काय झालं? तर ती सांगते की शर्वरी आणि राहुल पैसे देणार होते आणि जी आहे शर्वरी निघून जाते आणि राहुल पैसे घेऊन येतो. पण त्यामध्ये एक माणूस येतो आणि तो मला म्हणतो की मला नोकरी लागलेली आहे आणि दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानला पाहिजे असं म्हणून त्याने मला पेढा दिला असतो. यावरती ऐश्वर्याला डाऊट येतो की हे नक्कीच कोणीतरी मधलाच माणूस होता. इकडे अवंतिका काळजी करत असते की नेमकं काय झालं. तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन येतो आणि ती सांगते की जानकीला शुद्ध आलेली आहे आणि जो प्रकार घडला तोही तिला सांगते की कसं शर्वरी, राहुल आणि त्या माणसाने मिळून तिला विष दिलेलं आहे. हे ऐकून अवंतिकाला ही धक्का बसतो की या लेवलला कोणी उतरू शकतं का पैशांसाठी, कारण शर्वरी ह्या तर घरच्याच मुलगी आहेत आणि त्या घरातल्याच माणसांना असं त्रास देऊ शकतात का. त्यानंतर अवंतिका पटकन फोन कट करते कारण तिकडनं सौमित्र आलेला असतो. सौमित्र परत तिला विचारायचा प्रयत्न करतो पण ती म्हणते की असं काही नाही आहे आणि आपण आराम करूयात असं म्हणून दोघंही झोपायला जातात.
अवंतिकाला तरीही प्रश्न पडतो की हे असं कसं घडत आहे आणि शर्वरी असं कसं काय करू शकतात. इकडे शर्वरीला प्रश्न पडतो की आणखीनही न्यूज कशी काय आलेली नाही आहे की ती मेलेली आहे. त्यामुळे ती विचार करते की मी आता राहुलला फोन करून विचारते की नेमकं काय झालेलं आहे आणि ती राहुलला फोन करायला जाते. इकडे ऋषिकेशला टेन्शन आलेलं असतं की जानकी ठीक असेल की नाही, त्याला असा स्वप्न कसं काय पडलं. त्यासाठी तो हवालदाराला विनवण्या करतो की मला फोन करू द्या, पण तो तरीही नाही म्हणतो. त्यानंतर ऋषिकेश त्यांना धमकी देतो की मी वरिष्ठांकडे जे आहे कंप्लेंट करेन, कारण एका फोनचा मला अधिकार आहे. फोन जानकीचा जो आहे तो स्विच ऑफ येत असतो, म्हणून तो एक व्हॉइस मेसेज पाठवतो की मला येऊन लवकरात लवकर भेट, कारण मला तुझी खूपच काळजी वाटत आहे. बघूयात पुढच्या भागात काय